जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। ओसाळ गावच्या मालगुजारीसाठी वर्धेत काँग्रेसमध्ये तमाशा। एकेकाळी सुखसमृद्ध असलेले गावखेडे आज सर्वत्र ओस पडलेले दिसत असून सर्वांची ओढ आता शहराकडे लागली असून शहरे मोठ्या प्रमाणात फुगत चालले, तर खेडे मात्र ओस पडत आहे। याच प्रकारे 60 वर्ष सत्तेत असलेला काँग्रेस पक्ष नेते मंडळीने गटबाजी करत आपापल्या सोयीनुसार पक्षाचा वापर केल्यामुळे आज काँग्रेस पक्ष ओस पडलेला आहे आणि आज या ओसाड पडलेल्या काँग्रेस पक्षाची मालगुजारी मिळवण्यासाठी पक्षांतर्गत तमाशा सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले। संघटन सृजन ही प्रक्रिया एक थोतांड होतं आणि जे राहुल गांधीचं जे स्वप्न होतं त्याच्यामध्ये ह्या प्रक्रियेचा आत्माच बाजूला ठेवण्यात आला आणि ही पूर्ण लॉबिंगनुसार ही प्रक्रिया झालेली आहे। संघटन सृजनद्वारे अध्यक्ष निवडची प्रक्रिया ही पूर्णपणे अनफेअर झालेली आहे। काँग्रेस आता भविष्यामध्ये तुम्हाला ह्या वर्धा जिल्ह्यामध्ये जी आता कमकुवत झालेली होती, एकाच गटाकडे होती, आतापर्यंत एवढ्या वर्षापासून त्यांच्याचकडे अध्यक्षपद होतं, त्यांनी संघटन वाढवलं नाही आणि भविष्यात त्यांना संघटन वाढवू द्यायचं नाही, कारण आतून त्यांची हातमिळवणी दुसऱ्या पक्षासोबत आहे आणि इथे काँग्रेस पूर्णपणे आता भविष्यामध्ये लंबी होणार आहे। या उलट कोणत्याही प्रकारची गटबाजी नसल्यामुळे भाजप पक्ष जोमात वाढताना दिसत आहे। सर्व एकत्र येऊन सत्तेची फळ सर्व मिळून चाखत आहे। एकेकाळी वर्धा काँग्रेसचा गड असलेल्या जिल्ह्यात काँग्रेस पक्ष आपसी गटबाजीमुळे संपूर्ण संपलेला आहे। कार्यकर्त्यांना कोणीही वाली राहिलेला नसून त्यांचा वापर फक्त निवडणुकीपुरता होत आहे। या गटबाजीमुळे यावेळी जिल्ह्यात लोकसभेला उमेदवाराचा देता आला नसल्याने राष्ट्रवादीच्या शरद पवार यांनी अर्धा काँग्रेस फोडून काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांना आपल्या पक्षाकडून उमेदवारी देऊन राष्ट्रवादी पक्षाकडे खासदारकी खेचून आणली आहे। तसेच जिल्ह्यातील 4 विधानसभा क्षेत्रांपैकी एकमेव असलेल्या माजी मंत्री रणजित कांबळे यांचा पराभव करून 4ही विधानसभा क्षेत्रात भाजपने आपले आमदार निवडून आणले। वर्धा जिल्ह्यात सर्वच काँग्रेसचे माजी आमदार, मंत्री, काँग्रेसचे नेते हे पडित आहे। ही सर्व मंडळी पक्षवाढीसाठी कोणतेही काम करताना दिसत नसून पक्षातील पदे आपल्या गटातील व्यक्तीला कसे मिळेल याकडे यांचे लक्ष आहे। 55 वर्षापासून त्याच एका गटाकडे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे आणि संघटन सृजन याच्यासाठी होतं की कोणत्याही गटातटाचा जिल्हाध्यक्ष व्हायला नको। जर त्यांना शेखर शेंडे दुसऱ्या गटाचे वाटत होते आणि यांना जिल्हाध्यक्ष करायचं नाही असं जर वाटत असेल कुठेतरी काँग्रेसला, तर दुसरे पर्याय उपलब्ध होते। अध्यक्ष सुनील कोल्हे इंडिपेंडेंट झाले असते तर मी त्याचं स्वागत केलं असतं, पण एखाद्या नेत्याच्या मार्गदर्शनावर चालून जर तुम्ही काही मिळवलंय, ते पद प्राप्त झालंय, तर ते पद प्राप्त झाल्यानंतर त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे वागावं लागेल, ही अडचण आहे। म्हणून मला असं वाटते की ही जी संघटन सृजन हा जो विषय आहे, त्यांनी संघटन सृजन नाही केलं तर हे संघटनेसाठी हे सर्वार्थानं चुकीची ही मला असं वाटते की निवड झाली आहे। यासाठी गट तड जातीपातीचे राजकारण करून सामान्य कार्यकर्त्याला वेठीस धरल्या जात आहे। यात होतकरू कार्यकर्ता बाजूला फेकला जात असून त्याला काम करण्याची संधीच दिल्या जात नाही। यामुळे काँग्रेस पक्षाबद्दल खेदाणे असे म्हणावे वाटते। ओसाळ गावच्या मालगुजारीसाठी वर्धेत काँग्रेसमध्ये तमाशा। दिलीप पिंपळे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।